ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात तसंच हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भातही प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेली नाही। सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा केलेली आहे, पण ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं ही आमची भूमिका असल्याचं राऊत म्हणतात। तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी स्वतः संजय राऊत प्रयत्नशील आहेत अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांवर केलेली आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही। काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली। फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही। आपल्याला भविष्यात काय पावलं टाकावी लागतील, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांचा आग्रह होता विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे। काल हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन सांगितलं की आता विधान परिषद जर का तुम्हाला हवी असेल तर फक्त विधान परिषदेचं बोलून चालणार नाही, येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय देखील आत्ताच घ्या। विधान परिषद जर का तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल, अशा पद्धतीचं ठणकावून काँग्रेसनं मातोश्रीवर जाऊन सांगितलंय। त्यामुळं आत्ताची विधान परिषद उद्धवजी ठाकरे यांना दिली तर येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत यांची राज्यसभा रिकामी होईल, त्या ठिकाणी काँग्रेसनं दावा केलाय। त्यामुळे आता विधान परिषदेवर उद्धवजी ठाकरे जाऊ नयेत यासाठी स्वतः संजय राऊत प्रयत्नशील आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।